एका परिवारातले किंबहुना एकाच आदर्शात वाढलेली व्यक्तिमत्व आहेत। निश्चितपणे आज बाळासाहेबांचा स्मृती दिवस आणि त्या निमित्ताने या सगळ्यांचं येणं हे महत्त्वाचं आहे, एक महत्त्वपूर्ण क्षण आहे। आणि आम्ही सगळे राज्यभरातनं वेगवेगळ्या जिल्ह्यातनं जी सगळी मंडळी इकडे येत आहेत आणि अभिवादन करत आहेत, ही याची साक्ष आहे की काही लोक हे कालातीत असतात। वंदनीय बाळासाहेबांचं व्यक्तिमत्व हे कालातीत व्यक्तिमत्व आहे, त्यामुळे त्याला स्थळकाळाची बाधा असणार नाही। तो विचार कायम महाराष्ट्राच्या मनामनात आणि शिवसैनिकांच्या घराघरात सातत्याने राहणार आहे। दुसरी एक गोष्ट म्हणजे संजय राऊत गेल्या अनेक दिवसांपासून आजारी आहेत। ते म्हटले होते की नवीन वर्षातच भेटू, परंतु स्मृती दिन होता। आज अचानकपणे संजय राऊत जे आहे ते बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी पोहोचले। एक लक्षात घ्या, सन्माननीय संजय राऊत साहेब हे हाडाचे शिवसैनिक आहेत। मी मरण पत्करण पण शरण पत्करणार नाही असं म्हणणारे संजय राऊत, त्यांच्यासाठीचा औषधा इतकाच महत्त्वाचा त्यांचा श्वास शिवसेना आहे। आजचा इतका महत्त्वाचा दिवस, तो दिवस ते टाळूच शकले नसते। किंबहुना कदाचित त्यांना औषधापेक्षा सुद्धा अधिक परिणामकारक काय वाटेल तर ते इथं येणं वाटेल। त्यामुळे त्यांचं येणं हे निश्चितपणे सुखद आहे आणि ते जसे आज इथे आलेले आहेत तसे लवकरच ते आपल्या सगळ्यांमध्ये सुद्धा मिसळतील आणि आपल्या सगळ्यांशी गप्पा गोष्टी करतील। काही सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी एक आरोप, आता नवीन आरोप केलेला आहे, होऊ घातलेल्या भ्रष्टाचाराबद्दल त्या बोललेल्या आहेत। गोवंडी शताब्दी रुग्णालयामध्ये मुंबई महानगरपालिकेचं जे रुग्णालय आहे, जिथे प्रायव्हेट पार्टनरशिपच्या माध्यमातून काही बेड हे खासगी रुग्णालयाला चालवण्यासाठी दिले जाणार आहे, त्याचं टेंडर हे सुनित्रा पवार यांच्या भावांनी भरलं। मला तर तेच वाटलं, मी अतिशय उत्सुकतेने आपला प्रश्न ऐकत होते की दमानिया नेमक्या कुणाबद्दल बोलणार आहेत, कारण दमानिया भाजपबद्दल बोलूच शकत नाही। अडचण काय आहे लक्षात घ्या की जेव्हा मुरलीधर मोहोळांचा विषय चालू होता तेव्हा दमानिया कुठे गेल्या होत्या, मी शोधत होते त्यांना की अरे मुरलीधर मोहोळांचा राजीनामा मागायला दमानिया का धावून आलेले नाहीयेत। त्याच्या आधी संपदा मुंडेंचा विषय चालू होता तेव्हा आम्ही रणजित नाईक निंबाळकरांबद्दल बोलत होतो, पण रणजित नाईक निंबाळकर भाजपचे खासदार, तेव्हाही दमानिया शोधून शोधून सापडत नव्हत्या। अखेर त्या आलेल्या आहेत, कुठल्या का होईना निमित्ताने होईना। पण माझी खरंच दमानियांकडून अपेक्षा आहे की ताकदीने त्यांनी, ज्या ताकदीने पार्थ पवार प्रकरणामध्ये काही अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल झाले, पण मोहोळ प्रकरणात कुणावरही गुन्हे दाखल झाले नाही। मुरलीधर मोहोळ प्रकरणात सुद्धा गुन्हे दाखल झाले पाहिजे, आम्ही तर आग्रही आहोतच, पण दमानिया सरकारच्या जास्त जवळच्या आहेत, दमानिया सरकारच्या विश्वासू आहेत, त्यामुळे दमानियांचा आवाज